नमस्कार, हुमाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पहाटेची वेळ आहे आणि टिफिन करते मी. तर म्हटलं चला रेसिपी करावी. तर आज आपल्याला बनवायची आहे काळ्या चण्यांची उसळ. तर हे देशी हरभरे आहेत बघा, काळे. बारीक आहेत अगदी आणि घरचे आहेत आपले. खूप चवीचे आहेत. असे हरभरे मिळले तर नक्कीच आणा ते. कारण चवीला खूप छान लागतात. छोल्यांपेक्षाही छान लागतात. आणि नक्कीच हे आपल्या शरीराला चांगले असतात. कारण खूप भरपूर प्रमाणात लोह असतं ह्याच्यामध्ये नाही का. तर ह्या चण्यांची उसळ आपल्याला करायची. शरीराला ताकद देतात हे चणे असतात ते. ताकद देतात आपल्या शरीराला. तर हे चणे नक्की खावेत. आठवड्यातून एकदा तरी ह्याची भाजी खावी. तर ह्या चण्यांचीच उसळ आपल्याला करायची आज. तर त्यासाठी बघा मी रात्री चणे आहेत ते भिजवून घेतले होते. आता मी अंदाजाने घेतले होते, काय वाटीभर वगैरे काही नाही. आणि 2 डब्यांसाठी आपल्याला ही उसळ करायची. तर रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे. कुकरला लावणार आहे. चला तर कुकरला लावूया. चणे बुडून वरती येतील एवढं पाणी घालायचं आपल्याला. याच्यामध्ये मी घालणार आहे थोडंसं मीठ. मीठ घालून शिजवल्यानंतर छान चवीचे होतात चणे. त्यामुळं मी थोडंसं मीठ घालणार. नंतर ना भाजीत घालायचंच आहे आपल्याला मीठ. त्याला कुकरमध्ये ना मी एक मोठी शिटी करून घेणार आहे. म्हणजे मोठा गॅस करून एक शिटी करून घ्यायची. त्यानंतर मी एक 10 मिनिटं त्याला बारीक गॅस करून ठेवते. शिट्टे घेत बसत नाही त्याला. एक 5 ते 7 मिनिटं जरी ठेवलं ना तरी शिजतात हे चणे. जास्त वेळ लागत नाही. त्याच्यामध्ये आणखी सोडा वगैरे काही घालावं लागत नाही. तर बघा हरभरे आपले शिजवून झालेले आहेत. बघा छान असे शिजलेले. मीडियम गॅसवरती 4 शिट्ट्या केल्या तरी चालतात. तर हरभरे शिजलेले आहेत. आपल्याला हरभऱ्याची उसळ करण्यासाठी किंवा काळ्या चण्यांची उसळ करण्यासाठी बघा आपल्याला काय काय पाहिजे. तर टोमॅटो घेतलेला आहे मी, मीडियम साईजचा आहे. कांदा घेतलेला आहे मी, मीडियम साईजचा कापून घेतलेला आहे बारीक. कोथिंबीर घेतलेली. आणि इथं जर आले लसणाची पेस्ट असेल घरात तर घाला नक्की, चांगलं लागतं म्हणजे छान टेस्टी लागतं. एक अर्धा चमचा असली तरी चालेल. याशिवाय आपल्याला तिखट मीठ वगैरे लागतं. इथं मी पॅन ठेवलेलं आहे. तेल घालू. एक चमचाभर तेल घातलेले मी. त्याच्यामध्ये घालूया जिरे. कांदा. एक मोठा चमचा भरून तेल घातलेले आपण. मोठा म्हणजे किटलीतला जो चमचा आहे ना तो घातलेला. डब्यावरती भाजी देताना तेल थोडं कमी घालायचं. कारण टिफिन मधून ते बाहेर पडतं तेल जर जास्त झालं तर. शक्यतो आपण बाहेर देताना किंवा बाहेर आपण जाताना आणि भाज्या वगैरे नेणार असाल डब्यामध्ये तर तेल कमी वापरायचं. कांदा चांगला परतून द्यायचा. एकदम लाल करायचं नाही आपल्याला. गुलाबी झाला. आता टोमॅटो घालूया. टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा. आले लसणाची पेस्ट घालूया आपण. हे बघा एक चमचा बरं आहे. नसेल नाही घातली तरी चालणार, एवढं काही नाही. आणि ते मसाले वापरून आपण केलं ना तरी छान होतं. नसेल वाटेल तर घालायचं. आले लसणाचं वाटण असेल तर हळद घालायची आपल्याला अर्धा चमचा. थोडंसं हिंग घालूया.
तिखट जे तुम्ही खाता ते घालायचं आणि कांदा लसूण मसाला मी घालते. 1.5 चमचा घातलेला आहे. मीठ घालायचं आपल्याला. मग अशा आपण शिजवताना थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसं मी घाला शक्यतो. मसाले जाळायला लागले तर थोडंसं पाणी घालायचं. जर धना जिरा पावडर आहे ती घालते मी 1 चमचाभर. असेल तर घालायची, नाही घातली तर चालेल. इथंच मी घालणार आहे थोडासा किचन किंग मसाला, अर्धा चमचा घालायचा. सगळे मसाले तिखट वगैरे आता छान आपण भाजून घेऊ. तिखट कुठलेही तुम्ही खाता ते घालायचं. मसाले छान असे परतून घ्या आणि टोमॅटो चांगला स्मॅश झाला पाहिजे, शिजला पाहिजे. मसाले भाजले गेले तर आपण जे हरभरे आहेत चणे ते घालूया. थोडंसं पाणी होतं हरभऱ्यातलं, आपण शिजवून घेतलं होतं त्याच्यातलं पाणी होतं थोडंसं, ते तसंच घातलं मी. थोडंसं घातलंय अर्धा कप. त्याच्यामध्ये आपण थोडं शिजू द्यायचं म्हणजे छान त्याला आणखी छान लागतं, ते टेस्ट येते छान, चवीला लागतं. हरभरे जर शिजलेले आहेत आपले, थोडंसं आपण मसाल्यांबरोबर ते आपण अर्धा कप पाणी घातले का त्याच्यामध्ये त्याला शिजवून घ्यायचं थोडंसं. एक 5 ते 6 मिनिटं आपण शिजू देऊया बारीक गॅस करून. कोथिंबीर घालूया थोडीशी. गॅस मिडियम स्लो करायचं आणि छान असं शिजू द्यायचं मसाल्यांबरोबर. शिजलेलंच आहे सगळं. एक 5 मिनिटं ठेवलं तरी चालेल बारीक गॅस. तर बघा चण्याची उसळ आपली झालेली. त्याला अगदी कोरडी करायची असेल तर थोडासा गॅस आणि झाकण काढून असंच तुम्ही पाणी आटवून घ्यायचं याचं, म्हणजे कोरडी होती. आणि रबरबीत असं थोडंसं पाहिजे असेल तर असं ठेवलं तरी चालणार आहे. गॅस बंद करून टाकायचा. तर बघा बनवून तयार आहे आपली मस्त अशी चण्यांची उसळ, किंवा हे काळ्या चण्यांची उसळ किंवा हरभऱ्याची उसळ. आपण भिजवून केलेले मस्त असे पौष्टिक अशी काळ्या चण्यांची उसळ किंवा मग हरभऱ्याची उसळ मस्त झालेली बघा. खूप छान लागते, टेस्टी लागते बघा. आमच्या घरात सगळ्यांना आवडते खूप, म्हणजे टिफिनवरती तर नेतातच. आणि तुम्ही बी मुलांना जर केलं डब्यावरती तर आमच्यात तर आवडीनं टिफिनवरती नेलं जातं डब्यावरती. तुमच्याही मुलांना जर तुम्ही ह्या प्रकारे करून दिले ना उसळ तर नक्कीच डब्यावरती नेणार आणि संपून पण येणार डबा, कारण तेवढी पौष्टिक पण आहे आणि चवीला तर भन्नाटच लागते. तुम्ही एकदा करून बघा या प्रकारे मस्त अशी. किती पौष्टिक आहे माहितीच आहे तुम्हाला. हे चणे आपण मीठ घालून उकडतो ना, ते तसे जरी रोज मुलांना खायला दिले ना तरी पौष्टिक असतात बघा. म्हणजे शरीराची ताकद वाढवण्यासाठी. मुलं असे किरकोळ असतात, जरासे दुर्बल असतात ना शरीराने, तर त्या मुलांना शरीरामध्ये ताकद येण्यासाठी हे जे चणे आहेत ना ते मीठ घालून रोज उकडून जर तुम्ही दिलेत ना खायला तर शरीरामध्ये ताकद येते. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर पटदिशी लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. आपल्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा आणि कशा रेसिपी वाटतात त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कसे सुंदर झाले बघा. चणे आहेत ते जरा छोटे बारीक आहेत, आमचे आपल्या घरचे माहेरचे आहेत आणि घरचे चणे आहेत.
कच्चे आपण आणले तरी छानच होते उसळ, काही नाही. छोल्यांपेक्षाही हे पौष्टिक असतं, त्यामुळे नक्की खा काळी चरी आणि आपल्या मुलांनाही खायला द्या. भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगत राहा कशी वाटली रेसिपी. आणि तुम्ही केल्यानंतरही सांगा कशी तुमची रेसिपी झाली, तुम्ही केली का, नक्की सांगा. छान झाली बरं, मस्त झाली.